मुंबईतील वांद्रे येथील स्थानकाच्या लगत असलेल्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या आता हटवण्यात आलेल्या आहेत। या संपूर्ण गरीब नगर परिसरामध्ये जवळपास 5000हून अधिक स्क्वेअर फूट जागा आहे, ज्या जागेवर अनधिकृतपणे झोपड्या या वर्षानुवर्षे उभ्या होत्या, त्या आता न्यायालयाच्या आदेशानंतर काढण्यात आलेल्या आहेत। एक चित्र आपण या गरीब नगर परिसराचं पाहतोय। महत्त्वाचं म्हणजे जवळपास 500हून अधिक या ठिकाणी घरं झोपड्या या बांधण्यात आलेल्या होत्या। त्यातल्या 100 जी घरं आहेत ती अधिकृत असल्याचं सांगितलं जात आहे। त्याच्यामुळे ती जी 100 घरं आहेत त्याच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई केली जात नाहीये, पण त्या घरांच्यावर जे अनधिकृतपणे बांधकाम झालेलं आहे ते मात्र वेस्टर्न रेल्वेकडनं म्हणजे अनधिकृत विभागाकडनं हे पाडण्यात आलेलं आहे। आणि आपण ही दृश्य पाहतोय, समोरची जी आपल्याला खालच्या जमिनीला लागून जी घरं दुकानं दिसत आहेत ती सगळी अधिकृत आहेत असं सांगितलेलं आहे। त्यामुळे त्या घरांना कोणताही धक्का पोहोचणार नाही। तात्पुरत्या स्वरूपामध्ये या नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे, पण पुन्हा त्यांना इथे राहण्यास मुभा दिली जाईल असं रेल्वेच्या विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। या संपूर्ण गरीब नगर परिसरामध्ये 100 अशी घरं आहेत जी अधिकृत आहेत, मात्र 400हून अधिक ज्या झोपडपट्ट्या घरं होती ती अनधिकृत होती। त्याच्यामुळेच त्याच्यावर पाडकामाची कारवाई गेल्या 4 ते 6 दिवसांपासून सुरू होती, जी आज 6व्या दिवशी सुद्धा सुरू असलेली पाहायला मिळते। आता ही कारवाई पूर्ण झालेली आहे, पण या जागेवरचा जो मलबा आहे, जो ढिगारा आहे तो काढण्याचं काम सध्या सुरू आहे। जे अनधिकृतपणे नागरिक या ठिकाणी वर्षानुवर्षे राहत होते त्यांना आता मात्र कुठं राहायचा हा एक प्रश्न आहे। पण त्याचबरोबर जी अधिकृत जी घरं आहेत आणि ज्या घरांमध्ये सध्या नागरिक राहत होते त्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थलांतर करण्यात आलेलं आहे, पण पुन्हा त्यांना या ठिकाणी राहण्यासाठी जागा दिली जाईल असं सुद्धा रेल्वेच्या विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, मुंबई।